तर एक मोठी बातमी समोर येते। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणास तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय। आज ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती, मात्र न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिलाय। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। ही मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय। आज ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती। शिवसेना चिन्ह आणि पक्षाच्या संदर्भामध्ये तात्काळ सुनावणी घ्यावी अशी विनंती ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी केली होती। सर्वोच्च न्यायालयाकडे त्यांनी ही विनंती केली, मात्र सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिलाय। या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिलाय। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे, पण हा निकाल कधी लागणार आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील तोंडावर आल्यात। जर बघितलं आपण प्रियंका, तर सुप्रीम कोर्टामध्ये प्रयत्न होता की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी शिवसेनेने जी याचिका दाखल केली त्याच्यावरती निर्णय व्हावा असा प्रयत्न त्यांचा होता। त्याचमुळे गेल्या वेळी जर बघितलं तर ज्या पद्धतीने सूची आली होती त्यामध्ये ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती। त्यानंतर आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी आज मुख्य न्यायाधीशांपुढे हा प्रश्न मांडला आणि त्यामध्ये मेन्शनिंग केलं। आणि मेन्शनिंग करताना त्यांनी मागणी केली की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर सुनावणी व्हावी आणि ज्या पद्धतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची इच्छा जी आहे की महानगरपालिकेच्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय कोर्टाने तशा प्रकारचे दिशानिर्देश द्यावे शिवसेनेला, या संदर्भात ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी जेव्हा मेन्शनिंग केलं तर त्यावरती सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की आम्ही याची लवकरात लवकर सुनावणी घेऊ शकत नाही, कारण की त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला थांबवते काही वेळेसाठी। शिवसेना उभाटा पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, एक मोठी बातमी समोर येते। सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिलाय। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे देखील ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आपली प्रतिक्रिया? खरं तर गेल्या 2.5-3 वर्षांपासून हा निर्णय प्रलंबित आहे। वारंवार आम्ही या सगळ्या संबंधाने मागणी करत आहोत आणि आम्ही कायदेशीर प्रक्रियेनुसार पुन्हा पुन्हा अर्ज विनंत्या करत आहोत, मात्र एनकेन प्रकारे काही ना काही निमित्ताने ही तारीख पुन्हा पुन्हा पुढे ढकलली जात आहे। आम्हाला खात्री आहे की कायदेशीर तथ्य तपासता या निकालाचा, या प्रकरणाचा जो काही निकाल लागेल त्यामध्ये पक्ष आणि चिन्ह हा निकाल आमच्या बाजूने असेल, मात्र तरी सुद्धा हा निकाल लागत नाही ही खरी अडचण आहे। महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता हा निकाल लागणं अपेक्षित होतं, मात्र बघूया, कारण सुप्रीम कोर्ट जेव्हा सांगत आहे तेव्हा त्यावर आता मी काही टिप्पणी करणं हे तितकं समयोचित असणार नाही। नक्कीच ताई, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। पुन्हा आपण आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे जाऊयात। प्रशांत, निकाल जो होता तो अगदी काही दिवसांवर लागणार होता, त्यानंतर पुन्हा ती तारीख पुढे ढकलण्यात आली। हे तारीख पे तारीख नेमकं काय प्रकरण आहे? येत्या 20 ऑगस्टला जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार होती। ही अंतिम सुनावणी असणार होती, त्यानंतर थेट निकाल घोषित होणार होता। पण 20 ऑगस्टला ही याचिका जी लिस्टेड व्हायला हवी होती, सूचीबद्ध व्हायला हवी होती, ती सूचीबद्ध होऊ शकली नाही, कारण की घटनापीठाची सुनावणी आहे आणि त्यामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत हे समाविष्ट आहे। त्यामुळे ही 20 ऑगस्टची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती पुढे आली होती। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी करण्यात आली होती, ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात जो निर्णय देण्यात आलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे प्रकरण न्यायालयाच्या अधीन आहे अशा प्रकारचे स्पष्ट उल्लेख हा आपल्या प्रत्येक फलकामध्ये आणि प्रत्येक बॅनरवरती आणि प्रत्येक पोस्टरवरती करावा आणि त्याच्या आधारावरती जेव्हा निर्णय येईल तेव्हा तो निर्णय मेन्शनिंग करावा, निश्चित करण्यात यावा, अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आली। ती मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली होती। त्याच प्रकारचा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांचा होता आणि त्यामुळे त्यांनी ती याचिका दाखल करून मेन्शनिंग केलं होतं. पण मेन्शनिंग केल्यानंतर देखील आज सुप्रीम कोर्टाने त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की जस्टिस सूर्यकांत हे घटनापीठात व्यस्त आहे आणि त्यामुळे या प्रकरणात आम्ही सुनावणी घेऊ शकत नाही, कारण की खंडपीठाची जी सुनावणी सुरू आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पुढे सुरू आहे. जोपर्यंत न्यायमूर्ती सूर्यकांत या घटनापीठाच्या सुनावणीतून मुक्त होणार नाही तोपर्यंत आम्ही सुनावणी घेऊ शकत नाही. त्यामुळे ही सुनावणी जी आहे हे सप्टेंबर नंतर होते का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. प्रियंका, नक्कीच प्रशांत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील तोंडावर आलेल्या आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत हे म्हणाले होते की खटल्याला 2 वर्ष झाली आहेत, लवकरात लवकर याचा निकाल देऊ आणि 19 ते 20 ऑगस्टची तारीख तेव्हा ठरली होती. आता पुन्हा पुढे तारीख गेली आहे. त्यामुळे आता नेमकं काय हे सगळं प्रकरण आणि कोणत्या दिशेला जाते जर आपण निवडणुकीचा विचार केला? नाही प्रियंका, जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं या घडामोडी सुरू आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये एक वेळ ज्या पद्धतीनं स्पष्टपणे ज्यावरती संकेत दिले होते न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलं होतं की गेल्या 2 वर्षामध्ये या संदर्भात सुनावणी होऊ शकली नाही. हाच मुद्दा खास करून शिवसेनेच्या वतीनं जे वकील तिथे उपस्थित होते त्यावेळेस सुनावणीच्या दरम्यान त्यांनी म्हटलं होतं की यांनाच गरज नाही तर सुप्रीम कोर्टाने का हस्तक्षेप करावा. पण त्यावेळेस स्पष्ट सुप्रीम कोर्टाच्या वतीने म्हणण्यात आलं होतं की यावरती प्रशांत, मी तुम्हाला थांबवते पुन्हा एकदा. आपल्यासोबत किशोरीताई पेडणेकर देखील जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, एक महत्त्वाची माहिती मिळतेय, सुप्रीम कोर्टाकडून सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची देखील शक्यता आहे आणि तात्काळ सुनावणी देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय, ही सुद्धा माहिती समोर येते. मुळामध्ये या देशामध्ये न्याय व्यवस्था याच्यावर सर्वांनी विश्वास ठेवलाच पाहिजे. कारण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची जोड असं मिळून ते न्याय व्यवस्था आहे. त्यामुळे कुठेही अविश्वास दाखवणं नाही. पण ज्या पद्धतीने आज जे घडलंय 2022 पासून ते आजपर्यंत घडतंय, स्वतः उद्धवजींनी पण सांगितलेलं की आम्हाला खात्री आहे की 50-60 वर्षांनी का होईना आम्हाला न्याय मिळेल. याचा अर्थ त्याच्यातला जो गाभा आहे की इतक्या सगळ्या झाल्यानंतरही जर वेळ लागत असेल तर लोक स्वतः नागरिक आता कन्फ्युज झालेत. अरे म्हणजे सर्वोच्च कोर्टात जर अशा पद्धतीने वेळ होतोय तर का? सगळ्या काय नियम कायदे नागरिकांना कळत नसतात, आम्हालाही कळत नाही. आम्हालाही प्रश्न उत्पन्न होतो असं का? नक्कीच ताई, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यांनाही प्रश्न उपस्थित होतोय की असं का, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. आणि प्रशांत, तुमचेही धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर सावली बारचे लायसन्स रद्द करण्यात आल्याची एक मोठी बातमी समोर येते. विश्वसनीय सूत्रांकडून ही मोठी माहिती मिळते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने या बारचं लायसन्स असल्यामुळे योगेश कदमांचं गृहराज्यमंत्री पद अडचणीत आलं होतं आणि त्यामुळेच या बारचं लायसन्स रद्द करण्यात आलंय अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईमध्ये हा सावली बार होता आणि त्यावरून अत्यंत गंभीर आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आमदार अनिल परब यांनी वारंवार योगेश कदम यांच्यावर केले होते. आणि तेव्हापासून अनिल परब आणि रामदास कदम यांच्यामध्ये देखील चांगलाच कलगीतुरा रंगला होता. आणि त्यानंतर आता ही मोठी माहिती समोर येते, सावली बारचं लायसन्स रद्द करण्यात आलंय. विश्वसनीय सूत्रांकडून ही मोठी माहिती मिळते. या संदर्भातील माहिती जाणून घेऊयात. शिवसेना उभाट्या पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्या सोबत आहेत. ताई, मोठी माहिती समोर येते की सावली बारचं लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे, काय तुमची प्रतिक्रिया? सावली डान्स बार ज्या पद्धतीने त्याची माहिती पुढे आलेली आहे, त्या दिवशी राज्यपाल महोदयांकडे ही नेते अनिल परबजी यांनी सावली बारच्या संबंधाने खूप सारे पुरावे, पेनड्राईव्ह आणि आतापर्यंत तब्बल 3 वेळा या बारवर पडलेली रेड आणि त्या रेड मधचा पंचनामा, या सगळ्या गोष्टी आम्ही राज्यपाल महोदयांकडे दिलेल्या आहेत. आता त्यानंतर खरं म्हणजे गृहराज्यमंत्र्यांच्याच आईच्या नावे डान्स बार असणं हे अत्यंत लज्जास्पद किंबहुना महाराष्ट्राच्या एकूण गरिमेला धक्का लावणारी गोष्ट आहे. त्यामुळे फक्त डान्स बारचा परवाना, ऑर्केस्ट्राचा परवाना परत करणे एवढ्याने होऊ शकत नाही. मला वाटतं की अजितदादांनी जो निर्णय घेतला
त्याचा आदर्श काहीतरी शिंदे गटाने घेतला पाहिजे. निव्वळच तुम्ही कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळल्यासारखं शिंदे गटाने वागता कामा नये. तर गृह राज्यमंत्री योगेश कदमांचा राजीनामा होणं जास्त गरजेचं आहे. निश्चितच ताई, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. ही मोठी बातमी समोर येते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने या बारचं लायसन्स होतं आणि त्यामुळेच योगेश कदमांचं गृहराज्यमंत्रीपद देखील अडचणीत आलं होतं. तर विश्वसनीय सूत्रांकडून ही मोठी माहिती मिळते. सावली बारचं लायसन्स रद्द करण्यात आलंय.